या बाबतीत फार अगोदर देखील आम्ही आमच्या भावना खासगीत वैयक्तिक जाहीर पण देखील व्यक्त करण्याचं काम केलेलं आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी कुठचाही राजकीय पक्ष व्यक्ती पुढे येत असेल तर त्याला साथ देणं किंवा त्याच्याबरोबर राहणं हे कुठच्याही क्षणामध्ये आणि अशा वेळी ज्यावेळी केंद्र आणि राज्य मध्ये जो शासन आलेलं आहे आणि ज्या पद्धतीने जर राजकारण चाललेलं आहे आणि जो खच्चीकरण करण्याचं काम राज्याचा आणि विशेषतः मराठी माणसांचा आणि राजकीय पक्षांचा करतायत आणि मुळामध्ये काही लोकांनी असं एक ठाणून बसलेले आहेत की ठाकरे ब्रँडच संपवायचे. पण का होतो असे लोक जे ज्यावेळी विचार करतात त्यावेळी महाराष्ट्रातली जनता आणि विशेषतः प्रेम करणारी जी जनता आणि जो राजकीय माणूस असतो तो त्या माध्यमातून उभरून निघतो आणि एक संघ आम्ही आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न होतो आणि म्हणून मला असं वाटते तोच शक्यता नकारता येत नाही. अर्थात आज साहेब काय बोलणार आहेत काय बोलणार आहेत ह्याची उत्सुकता जशी तुम्हाला आहे तशी तमाम शिवसैनिकांना आहे कार्यकर्त्यांना आहे. कारण आपण बघता का ज्या पद्धतीने जे राजकारण करून खच्चीकरण करण्याचं काम कार्यकर्त्यांचं आणि त्या माध्यमातून पक्षाचं केले गेलेलं आहे. अशा परिस्थितीत पण पक्ष उभारण्याचं काम पक्ष टिकवण्याचं काम किंवा अजून जोराने वाढवण्याचं काम करतो आणि विशेषतः ज्या येणाऱ्या काळामध्ये जे महानगरपालिका असतील नगरपालिका असतील ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदला पण कानमंत्र घेऊन किंबहुना एक प्रेरणा देऊन आजचा हा भाषण होईल अशी आम्ही सर्व अपेक्षा या निमित्ताने करतो. पण एकनाथ शिंदे सुद्धा मनसेला टाळी देण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्याकडनंही चाचपणी सुरू आहे. त्यांचेही मंत्री संवाद साधतायत मनसेशी राज ठाकरेंशी. चला एक चांगली गोष्ट झाली की त्यांनाही आता त्यांची गरज लागते असं त्यांना वाटायला लागलेलं आहे. कारण ज्या पद्धतीने जे राजकारण करून आतापर्यंत सत्तेमध्ये राहण्याचं काम ज्या काही पक्षांनी केलं आणि त्यांनाही असं जाणवत असेल कदाचित की आता भारतीय जनता पार्टीबरोबर आणि राष्ट्रवादीबरोबर संगत केल्यानंतर आपलं अस्तित्व पुढे टिकवायचं असेल तर आपण अजून कोणाला जोडायचं आहे का असं कदाचित तो त्यांचा सुतोवाद असेल. पण मला असं वाटते तसं काय दुरून होईल अशी परिस्थिती नाही. पण जसं अगोदर सांगितलं की आम्ही कोणाची वाट बघत नाही आहोत. आम्ही आमच्या बळावरती आपल्या ताकद आणि विशेषतः शिवसैनिकांच्या जीवावरती हा पक्ष टिकवण्याचं काम आणि वाढवण्याचं काम आम्ही करणार आहोत. युतीच्या बाबतीत त्यांचं असं म्हणणं आहे की प्रस्तावांची देवाणघेवाण अजून झालेली नसली तरी सुद्धा त्यांना अपेक्षा वाटते की आज उद्धव ठाकरे मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीबद्दल काहीतरी बोलतील. आपली काय अपेक्षा आहे? नक्कीच आहे. कार्यकर्त्यांच्या भावना आहेत आणि सर्व निवळ कार्यकर्ते नाही तर महाराष्ट्र बघतोय की ज्यावेळी कोणीतरी सुतोवाच केल्यानंतर त्याला प्रतिसाद देण्याचं काम महाराष्ट्र हितासाठी आम्ही केल्यानंतर आता ती काय राजकीय भूमिका घेत आहेत आणि गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या ज्या काही गुपचूप बैठका आहेत त्याचाही समाचार घेत आहेत किंवा त्याची काय वस्तुस्थिती आणि परिस्थिती आहे आणि त्यात नेमकं पक्षाची भूमिका काय असं संपूर्ण महाराष्ट्र बघतोय आणि म्हणून मला वाटते उत्सुकता आहे. मनसेची स्पष्ट भूमिका आहे की प्रस्ताव जो आहे आता तुमच्याकडनं आला पाहिजे. त्यांनी ब्रेक लावणारे तर खूप लोक बसलेले आहेत. स्पीड ब्रेकर लावणारे खूप लोक बसलेले आहेत आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्रातलं राजकारण ज्या पद्धतीने घेऊन जाण्याचं काम केलं. या अगोदर देखील काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष असताना ज्यावेळी भारतीय पार्टी आणि शिवसेनेची युती असताना पण अशा प्रकारचं राजकारण करून पक्ष संपवायचं एक तर आमच्याकडे या नाही तर तुम्हाला आम्ही संपवू ही जी भूमिका आणि ही जी स्ट्रॅटेजी जी ठरून गेलेली आहे ही मला वाटते सर्वांनाच घातक आहे. तर अशा अनेक स्पीड ब्रेकर्स आहेत पण मला वाटते त्या सर्व स्पीड ब्रेकरला ओलांडूनच महाराष्ट्राच्या हितासाठी आपण एकत्रित यायला पाहिजे. ही भूमिका दोन्ही बाजूने असणं अपेक्षित आहे. मनसेची स्पष्ट भूमिका त्यांनी केली आहे की प्रस्ताव हा तुमच्याकडनं आला पाहिजे मगच त्यावरती विचार होईल. असं आहे ज्या अर्थी त्यांनी सुतोवाच केल्यानंतर आम्ही त्यांना प्रतिसाद दिलं. आमच्या प्रतिसाद नंतर त्यांच्याकडनं प्रतिसाद येणं गरजेचं आहे. आता ज्या अर्थी पक्षाचे आमचे प्रमुख बोलतात मग नंतर आमच्यासारख्यांनी बोलणं किंबहुना मनसेच्या सेकंड लिडरशिपनी बोलणं हे संयुक्त होत नाही. दोन्ही पक्षाचे जे वरिष्ठ लोक असतील किंवा नेते असतील ते एकमेकांशी बोलल्याशिवाय पुढे जाणं स्वाभाविकच आहे की होणार नाही. म्हणून असा कुठचाही सुतोवाद जरी झाला असेल तरी देखील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असे कुठच्याही एकमेकांकडे प्रस्ताव दिले गेले नाही किंवा मांडले गेलेले नाही अशी माझी माहिती आहे. पण अधिकची माहिती मला असं वाटते आजच्या भाषणामध्ये तुम्हाला समजेल. तुमच्या युतीच्या चर्चा होत असताना राज ठाकरे मात्र कधी मुख्यमंत्र्यांना भेट देतात तर कधी शिंदेच्या नेत्यांना भेट देतात तर काही पडद्यामागून काही वेगळं चाललंय असं वाटतं का? आता बघा काय ते जोपर्यंत त्यांच्याकडनं त्यांच्या तोंडातून या गोष्टीचा उल्लेख होत नाही तोपर्यंत होत नाही. आता तुम्ही काल पण बघितलं असेल की मराठी जे भाषेच्या बद्दलचा जो GR होता
त्यात कशा प्रकारे सोयीनुसार तो जी आर मांडला गेला आणि जी आर मांडून घेऊन जे 20 पेक्षा जास्त पटसंस्था संख्या असेल तर तुम्हाला त्याला मान्यता देता येईल. एका बाजूला तुम्ही बघता की मुळामध्येच वेगळ्या भाषेचे शिक्षक नाही, मराठी सक्ती करायची म्हणून घेऊन आपला धोरण आहे आणि दुसऱ्या बाजूला हे धोरण न करता तुम्ही अजून एक तिसरी भाषा आणण्याचा प्रयत्न करताय, म्हणजे गुपचूप पाठिंबा देण्याचं काम केलं जातोय. यावरती त्यांनी दिलेली प्रतिक्रिया ही शासनाच्या विरोधात आहे, जीआरच्या विरोधात आहे. मराठी हितासाठी ते बोलतायत आहेत अशी भूमिका असल्यामुळे मला असं वाटत नाही की अजून काहीतरी या चर्चेच्या माध्यमातून असं असता तर कदाचित त्यांनी ती भूमिका टाळली असती किंवा बोलले नसते असं असले. पण त्यांनी परखटपणे ती ज्या अर्थी भूमिका मांडलेली आहे म्हणजे गाडी ट्रॅकवर आहे असं समजायला हरकत नाही. ठीक आहे, ओके, धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.